सध्या बाजारात जे काही चालू आहे ना, ते साधं करेक्शन नाही आहे. आजवर पाहिलेल्या सगळ्यात मोठ्या मॅनिप्युलेशन पैकी एक आहे. तुम्ही क्रिप्टो बघा, गोल्ड सिल्वर बघा, इंडियन स्टॉक मार्केट बघा, सगळीकडेच एकच चित्र आहे. लोकांना जबरदस्तीने लिक्विडेट केलं जात आहे. ही एखादी चूक नाही, ही पूर्ण नियोजित चाल आहे. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ही संपूर्ण चाल, हे संपूर्ण मॅनिप्युलेशन स्टेप बाय स्टेप डिकोड करणार आहोत. जर तुम्ही क्रिप्टो ट्रेड करत असाल, गोल्ड सिल्वर मध्ये इन्व्हेस्ट करत असाल किंवा इंडियन स्टॉक मार्केटमध्ये सक्रिय असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पष्टपणे समजेल की मार्केट का पडतंय आणि नक्की कोणाच्या फायद्यासाठी हे सगळं चालू आहे. डिस्क्लेमर: या व्हिडिओमध्ये दिलेली सर्व माहिती ही फक्त शैक्षणिक उद्देशाने बनवलेली आहे. येथे कोणतीही माहिती इन्व्हेस्टमेंट ॲडवाइस किंवा फायनान्शियल ॲडवाइस किंवा ट्रेडिंग रेकमेंडेशन म्हणून घेऊ नये. सर्वात आधी बिटकॉइनकडे बघूया. ऑक्टोबर महिन्यात बिटकॉइनने जवळपास 12,26,000 रुपयांचा हाय बनवला होता आणि त्या लेवलवरून थेट खाली येत काल रात्री बिटकॉइनने 6,000च्या लेवल टच केला, म्हणजे जवळपास 50 ते 52% फॉल, तोही काही महिन्यात. ऑक्टोबर मध्ये झालेल्या क्रॅशला तेव्हा आतापर्यंत सगळ्यात मोठं लिक्विडेशन असं म्हटलं गेलं होतं. मग आता हे काय आहे? जर तुम्ही सध्याचे डेटा बघाल तर एका तासात बिटकॉइनचे आणि इथेरियमचे 3-3 मिलियनचे डॉलरचे लिक्विडेशन होत आहे आणि 24 तासांचा डेटा बघितलं तर डोके फिरतील. फक्त 24 तासांत बिटकॉइन मध्ये 1.34 बिलियन डॉलर आणि इथेरियम मध्ये जवळपास 560 मिलियन डॉलरचे लिक्विडेशन झाले. यापैकी 1 बिलियन डॉलर हे लॉंग पोझिशन मध्ये बसलेल्या लोकांचे आहे. आणि जर तुम्ही स्टॉक मार्केट, इंट्राडे, स्विंग ट्रेडिंग मध्ये सुरुवात करायचा विचार करत असाल तर फ्री डीमॅट अकाउंटच्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. आता प्रश्न येतो की इतकं मोठं लिक्विडेशन का होतंय आणि याच्या मागे नक्की काय कारण आहे? याचे एकच कारण नाहीये, उलट अनेक कारण मिळून एक परफेक्ट स्टॉर्म तयार झाला आहे. सर्वात आधी इन्स्टिट्यूशनल सेलिंग. हा क्रॅश रिटेल इन्व्हेस्टरच्या पॅनिकमुळे नाही तर ही कॅम्पेन सेलिंग आहे. म्हणजे एक दोन संस्था नाही तर अनेक मोठ्या संस्था एकत्र येऊन एकाच वेळी विक्री करत आहेत. पूर्वी काय होतं, एक विकायच्या दुसऱ्या घ्यायच्या, पण आता सगळेच एकत्र विकत आहेत. यामध्ये आणखी एक मोठा बदल म्हणजे जे ETF आधी मार्केटला सपोर्ट देत होते त्याच ETF मधून आता सेलिंग प्रेशर येत आहे. नोव्हेंबर महिन्यात ETF मधून 3.4 बिलियन डॉलरचे आउटफ्लो झाले आहे आणि तो अजूनही थांबला नाही. याच दरम्यान अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांनी केविन वॉश यांना फेड चेअरसाठी नॉमिनेट केल्याने ग्लोबल मार्केटमध्ये अनिश्चितता वाढली. फेड ही एक स्वतंत्र संस्था असावी अशी अपेक्षा असते, पण आता लोकांना वाटतंय की राजकीय हस्तक्षेप वाढतोय. त्यामुळेच S&P 500, नॅस्डॅक आणि क्रिप्टो सगळं दबाव खाली आहे. सिल्वर आणि गोल्ड बद्दल बोलायचे तर अनेक लोक म्हणतात की सिल्वर क्रॅश झालं, पण खरं सांगायचं तर सिल्वर अजूनही मंथली चार्टवर फक्त 18% खाली आहे आणि आधी एका महिन्यात 70 ते 76% रिटर्न दिल्यावरही थोडी करेक्शन झाली, एवढंच आहे. पण लोकांचे लक्ष क्रिप्टोवरून गोल्ड सिल्वरकडे वळलंय आणि त्यामुळे क्रिप्टोमध्ये प्रेशर वाढलंय. मायनर्सवरही प्रचंड ताण आलाय. बिटकॉइनचा भाव खाली गेला की मायनिंगची कॉस्ट वाढते. रिवॉर्ड कमी मिळालं तर मायनर्सला आपलं बिटकॉइन्स विकावं लागतं आणि तिथून अजून सेलिंग येतं. आता येतो एक हिडन ट्रेड, क्वांटम कम्प्युटिंग. सध्या मार्केटमध्ये अफवा आहेत की भविष्यात क्वांटम कम्प्युटर्स बिटकॉइनच्या प्रायव्हेट कीज हॅक करू शकतात. सगळ्यात मोठी भीती म्हणजे जर सतोशी नाकामोटोच्या वॉलेटमधील 10 लाखहून जास्त बिटकॉइन्स हॅक होऊन मार्केटमध्ये आले तर काय होईल, या भीतीमुळे लोक घाबरले आहेत. याशिवाय US सेनेटमध्ये क्रिप्टो मार्केट स्ट्रक्चरवर गुप्त बैठकही चालू आहे. अनेक अंदाज आहेत की संस्था मुद्दाम भाव खाली आणत आहेत जेणेकरून पुढे कायदा आला तर लोअर लेवल्सवर अक्युमुलेशन करता येईल. आता प्रश्न पुढे काय? जर आपण वीकली चार्ट बघितला तर सध्या 200 EMA हा महत्वाचा सपोर्ट आहे. जर याच्या खाली वीकली क्लोजिंग आली तर मार्केट अजून खाली जाईल, अगदी 50,000च्या झोन पर्यंत जाऊ शकते. 200 EMA हा साधारणपणे खूप मजबूत सपोर्ट असतो, पण यावेळी मार्केट त्यालाही जवळजवळ तोडत आहे. RSI सध्या 27च्या आसपास आहे, म्हणजे ओव्हरसोल्ड झोन. पण फक्त RSI बघून खरेदी करणं धोकादायक आहे. इन्व्हेस्टर्ससाठी डॉलर कॉस्ट ॲव्हरेजिंग योग्य आहे, पण ट्रेडर्ससाठी स्पष्ट प्राइस ऍक्शन कन्फर्मेशन लागेल. इतिहास बघितला तर बिटकॉइन 462 वेळा डेड घोषित केलं गेलं आहे, फोर्ब्स, ब्लूमबर्ग यासारख्या मोठ्या मीडियांकडून सुद्धा. पण तरीही बिटकॉइनने प्रत्येक 3 ते 4 वर्षात नवीन ऑल टाइम हाय बनवला आहे. 2014, 2018, 2022 प्रत्येक वेळी 70 ते 80% क्रॅश झाला आणि तरीही परत तो उभा झाला. याचा अर्थ असा नाहीये की नक्की परत त्यावर जाणारच,
पण प्रश्न एकच आहे की तुमच्यात पेशन आहे का आणि फंडामेंटल्सवर अजूनही विश्वास आहे का. लॉंग टर्म होल्डर्ससाठी आपले कॉइन्स फक्त एक्सचेंजवर ठेवू नका, हार्ड वॉलेट्स वापरा. ट्रेडर्ससाठी स्टॉप लॉस आणि रिस्क मॅनेजमेंट अनिवार्य आहे. 24 तासात अब्जावधी डॉलर्सची लिक्विडेट होत असताना रिस्क न घेतल्यासच टिकता येईल. शेवटी एवढेच सांगतो की अशी ब्लडबाथ मार्केटमध्ये भीती निर्माण करते, पण याच वेळेला सगळ्यात मोठ्या संधीही तयार होतात. ट्रेडर्ससाठी ही व्हॉलिटिलिटीची संधी आहे, इन्व्हेस्टर्ससाठी ही पेशन्सची परीक्षा आहे. तुम्ही या मूव्ह मध्ये पैसा कमवला की गमवला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. दिस इज आशिष ओव्हर अँड आउट.